नमस्कार. लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5 सहप्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय सपट परिवार चहा, स्पेशल पार्टनर अल्पनलिबे जज जेलीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सहकारनगर बिल्डिंग नंबर 46 वडाळा पूर्व या ठिकाणी आलेले आहोत. सासूबाई आहेत अलका शशिकांत ठाकूर आणि सुनबाई आहेत भारती अमित ठाकूर. चला ठाकूर कुटुंबाला जाऊन भेटूया आणि बोलतं करूया सासूबाईंना, सुनबाईंना आणि घरातल्या प्रत्येक सदस्याला. चला. माझ्यामध्ये आणि सासूबाईंमध्ये वाद झाले तर अगदी थोड्या गोष्टींसाठीच होतात, अगदी कधीतरी क्वचितच होतात. सून माझ्या मुलाला काय मोठ्या आवाजात जरी बोलली तर मला राग येतो. थोडेफार मतभेद जेवणावरूनच असतात. दोन्ही बाजूने शांत बसूनच ते निवडण्याचा प्रयत्न करतो आणि एका बाजूला स्तब्ध राहून जातो, जसं काही झालंच नाही असंच मी रिॲक्ट करत असतो. आमचं रिलेशन तेवढं खरंच खूप आई लेकीसारखंच आहे, त्यामुळे क्वचित भांडणं होतात. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. महादेवाच्या मंदिराला सोन्याचा कळस, अमितराव माझे वृंदावन, मी त्यांची तुळस. आणि कामाचा खूप आळस. आपलं विचारलो हसता काय घरातले लगेच. त्या ओळख करून सगळ्यांची. माझे मिस्टर. नमस्कार. आमच्या सासूबाई. नमस्कार. आमचे सासरे. नमस्कार. माझी आई. नमस्कार आई. माझी बहीण. नमस्कार. आमच्या नणंद, आमच्या जाऊबाई. नमस्कार. माझे दीर. नमस्कार. आमचे जिजू. हो नमस्कार. नंदेचे मिस्टर, माझे पप्पा. नमस्कार. नमस्कार. आमचे भाऊ. हो हो नमस्कार. शेजारी, आमचे चुलत सासरे. हो नमस्कार. माझा भाचा. नमस्कार. आमचे शेजारी आणि बाकीचं सगळं. फक्त सांगा ना, काळजी करू नका, ओके. टेन्शन घेऊ नका तुम्ही. ओके. मागे सगळे माझे मित्र परिवार, माझी मुलगी, माझा भाचा, बरं. ही आमची शेजारी. व्हेरी गुड. छान. पण मला सांगा, एखादी गोष्ट मार्केटमधनं आणायची असेल पटकन तर मिस्टरांना सांगता की तुम्ही जाता? नाही, मिस्टरनंच सांगते. आत्ता सुद्धा काही क्षणासाठी असलेलं हे औक्षणाचं ताट सुद्धा माझ्या हातात येऊन मला उभं केलंय. त्याच्यावरून त्या घरातल्यांना किती कामाला लावत असतील याचा अंदाज येतो. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. कुठलं बालपण तुमचं? सायन प्रतीक्षा नगरमध्ये. तुमचं बालपण कुठलं? पोयनाड. पोयनाड, रायगड जिल्ह्यात. तुमचं बालपण कुठलं? इकडचंच वडाळा. सहकार नगर. शाळा कुठली? किंजॉट राजा शिवाजी विद्यालय. बरं. कुठे भेट झाली दोघांची? भेट नाही झाली, म्हणजे वधूवर सूचक मंडळातर्फे काय झालं? बघण्याचा प्रोग्राम वगैरे झाला आणि तसं रितसर आमचं बघून वगैरे प्रोग्राम वगैरे करून मग डिसाईड झालं लग्नाचं. आधी कोणी ठरवलं होतं लग्न करायचं? आधी म्हणजे मोठ्यांनी आधी बघून घेतलेलं. कुठे होता वधूवर सूचक मेळावा? तुमच्या इथेच कॉलनीतच, नायगाव. नायगाव हां, कॉलनीत होता? नायगाव होता, आता कॉलनीमध्ये आला आहे, शाखेमध्ये. बरं. पण मग तुम्ही बघण्याचा कार्यक्रम तिकडेच झाला का? नाही, बघण्याचा कार्यक्रम आम्ही तिथे फक्त फोटो पाहिलेले, एकमेकांची पसंती जरा. आणि मग नंतर मग आम्ही वडाळा स्टेशनला, तिथे विष्णू हॉटेल आहे, तिथे आमची भेटगाठ झाली. कुठलं? विष्णू हॉटेल. विष्णू चांगलं असतं, हो की नाही? विष्णूच आहेत, त्यांचं नावच नारायण, पत्रिकेतलं नाव नारायण आहे, त्यामुळे ते विष्णू हॉटेलमध्येच आमचं फिक्स झालं. म्हणजे तुम्ही त्याच नावाच्या हॉटेलमध्ये जाता असं? मग तिकडे दोघेच भेटला होता? नाही, सगळी फॅमिली, दोघांच्या फॅमिलीज होत्या. त्यांचे आईवडील, माझे आईवडील, आमच्या नणंदबाई, त्याच्यामध्ये आमचं सगळ्यांचं डिस्कशन झालं. कारण माझ्या पण शिफ्ट ड्युट्या वगैरे. आपण काय करता? मी जेजेमध्ये स्टाफ आहे, त्यामुळे मग ते सगळं टाईम शेड्यूल वगैरे सगळं आमचं डिस्कशन झालं आणि त्याच्यानंतर फायनल डिसिजन झालं की बाबा दोघांनाही एकमेकांच्या अटी मान्य आहेत आणि त्याच्यानंतर मग आमचं ठरलं. अच्छा, मग तिकडे असं तुमच्या 4 अटी, माझ्या 5 अटी वगैरे असं विष्णू हॉटेलमध्ये बसून? काय सिच्युएशन आहे, रोमॅन्टिक सिच्युएशन आहे ना. हॉटेलमध्ये बसले, तुमच्या 4 अटी असेल तर मी चहा मागवणार, तुझ्या 3 अटी असतील तर अजून एखादी डिश वगैरे असं? नाही, मग एकमेकांचं डिस्कशन झालं, होकार झाला. पण दोघेच नंतर भेटला नाही? भेटलो, त्याच्यानंतर बऱ्याच वेळा आम्ही भेटलेलो. काय हो, कुठे? स्टेशनला. काय काय स्पॉट आहे तुमच्याकडे? कुठली कुठली स्टेशन भेटला?
वडाळा, सँडर्स रोड, रोड सेंट्रस रोड, रोड, डॉकेट, डॉकयार्ड, रे रोड, रे रोड. असं उतरून थांबत यायचं का? नाही बाईकवर आणि मग स्टेशनचा काय संबंध मग? नाही त्या म्हणजे- स्टेशनवरून यायच्या ना, ओके, एक स्टॉप उतरायच्या, मग 2 स्टॉप उतरल्या, मग वड्या लास्ट स्टॉप आला. क्या बात आहे, किती मस्त आहे ना सिच्युएशन. पण मला सांगा, त्यावेळेला जेव्हा तुम्ही एकमेकांशी बोललात, काय होतं असं त्यांच्यात की त्यांना तुम्ही होकार दिला? एकतर त्यांचं सॉफ्ट नेचर, मुळातच बोलणं म्हणा, त्यांचे विचार, थॉट्स म्हणजे खरंच खूप छान होते. म्हणजे त्यांचे विचारच चांगले ते वाटले. कुठल्या स्टेशन पासून कळले तुम्हाला साधारण? नाही, मी काय विचारतोय की विचार शेअर करायला तेवढं हे पाहिजे ना म्हणून. नाही, आम्ही एकदा भेटलेलो म्हणजे मरीन लाईन्सला एकदा अरे भेटलेलो. वेगळं स्टेशन आहे तिथे, कुठली ट्रेन थांबते? तेव्हा बाईकवरच गेलेलो, ते बाईकवरच गेलेलो, भेटलेलो. तेव्हा आमचं बोलणं वगैरे झालं झालं. तेव्हा. मग तेव्हा जवळजवळ फिक्सच झालं तेव्हा. हा, मग लग्नाच्या त्यांनाही माझं बोलणं वागणं आवडलं. काय हो, काय झालं? तुम्ही काय पसंत केलं ह्याला? छान बोलणं वगैरे छान होतं, मिक्सअप वगैरे होते. आणि रुग्णालयात कामाला म्हणजे त्यांचं सोशलमध्ये चांगलं आहे. बरोबर, शुश्रूषाच करतात त्या, पण तशीच करतात शुश्रूषा. तशीच म्हणजे मगाशी त्या मला जे काही उभं केलं होतं ना हातात ट्रे देऊन, पण घरातल्या सगळ्यांना कामाला लावत असाल ना तुम्ही? नाही. नाही. पण मला तुम्हाला विचारायचं, या कुटुंबात आलात तेव्हा तुमची कोणाशी ओळख नसेल, नाही. बरोबर? आज किती वर्ष झाली लग्नाला? 10 वर्ष झाली. 10 वर्ष. काय सांगणार या कुटुंबाबद्दल? या कुटुंबाबद्दल सांगावं तेवढं कमी आहे मी म्हणेन. कारण जेव्हा लग्न होऊन या घरात मी आले त्यावेळी म्हणजे जेव्हा मुलीची पाठवणी करतात की माहेरची माणसं मुलीला सोडून जातात, त्यावेळी पहिल्या प्रथम मला एवढं म्हणजे रडू येत होतं की अगदी होमसिक झाल्यासारखं. कारण 3 वर्ष माझ्या ऑलरेडी हॉस्टेलला गेलेले आणि त्याच्यानंतर 3 वर्षानंतर जॉब लागला, तो पण मिरजला लागला. मग तिथे मिरजला होते. म्हणजे त्याच्यानंतर हे 6 वर्षाचा जो माझ्या स्वतःच्या कुटुंबापासून जो मला गॅप पडला, तर त्याचा विचार करूनच मला लग्नाचं आणि ट्रान्सफर होऊन आल्यावर 2 महिन्यातच लग्न ठरले. त्यामुळे ते फील होतं की आपल्याला आपल्या आईबापांना म्हणजे वेळ देताच नाही आला, त्यांच्यावर राहताच नाही आला. आणि मग त्याच्यानंतर लग्न ठरल्यानंतर मग जेव्हा पाठवणी झाली माझी, तेव्हा सासरे होते माझे, म्हणजे सगळे निघून गेले. माझी आजी पण होती तेव्हा, आता नाही येते, तेव्हा होती आजी, आई, मामा. सगळे मामा सोडायला येतात ना घरी, मामा गेले. नंतर मग सासरे शेवटी होते, सगळे घरी आलेले. तेव्हा सासरे बुवांनी माझे डोळे पुसले. म्हणजे तेव्हा मला असं वाटलं की नाही, माझी जागा हीच आहे. माझे वडील मला इथे भेटले सासऱ्यांच्या रूपात. किती म्हणजे मस्त. असं. म्हणजे तुम्हाला एकदम छान वाटलं इथे हो हो आल्यावर. हो, म्हणजे आपली माणसंच मला परत भेटली, पण मग परके कोणी नाही. आता तुमच्या डोळ्यात का पाणी येतं? सासूबाईंबद्दल काय करा? जॉली, म्हणजे सगळ्या बाबतीत शेअर करणं, सांगणं, गाईड करणं. आम्ही रागावलो तर आमची समजूत काढणं इथपासून त्या म्हणजे रागावता? हा, म्हणजे हो, राग येतो मला. सासूबाई काय गोड असला इतका वेळचे मी बोलू शकत नव्हतं. बरं झालं हीच बोलली, बरं झालं हीच बोलली, अशा भावना होत्या. नाही, पण त्या छान समजावून सांगतात जरी राग आला तरी. पण मग त्यामुळे आपला राग निवळतोच. म्हणजे हो हो हो. वा वा वा. सासूबाई सगळे एवढं बोलतायत. सुनेने पण आज सासरेबुवांच्या बद्दल इतकं चांगलं बोललेले आहेत. पण तुमचं ते घरात बघा ना, असं म्हणतात भांड्याला भांडं लागतं बिकतं. 10 वर्षात असं कधी लागलं का हो नाही. दोघींमध्ये? नाही. नाही ना? काय हो, का नाही, तुम्ही थोडंफार जातच नाही किचन मध्ये? नाही, तसं तर भांडण लागतंच, थोडंफार होतच. होणारच ना थोडंसं तर आता. अगदी तिखट म्हणजे अगदी मसाल्यावरूनची भांडण, बाकी काय ते तेवढ्यापुरतं जी असतात मसाल्यावरून ती. म्हणजे उदाहरण द्या ना. म्हणजे तिखट आता मला जर झणझणीत लागणार असेल तर त्यांना थोडंसं तिखट कमी लागतं, त्यांच्या सवयीप्रमाणे पहिल्यापासूनच्या. बरोबर. नवीन असल्यावरती आमचं घरचं थोडं तिखटपणा म्हणजे थोडं पाहिजे, असं त्याशिवाय जेवण जाणार नाही असं. पण मग तेही थोडं सवय लागली, त्याप्रमाणे ते झालं. सवय आता मलाच सवय लागली की. मला सांगा की त्यांनी तिखट गोड मानून घेतलं? नाही, मी तिखट गोड म्हणून घेतलंय. काय सांगितलं? किती गोड. छान छान. पण असंच गप्पा सुरू राहू द्या. आता पहिल्या खेळात तुम्हाला दोघींना किती बक्षीस मिळणार ते मला बघायचंय. तुम्ही फुगे फुगवायचे. बरं. तुमचा जो तिखटपणा आहे ना, तो फुग्यात टाकायचा हात सगळा. आणि सासूबाई तुम्ही त्याला गाठ मारायची. ओके, तुमची वेळ सुरू होते आत्ता. मग ते
दादर चौपाटीला विकायचे नाहीत. 20 सेकंद झालेली आहेत. हवा बरं, तोंडात हवा बरं, बस 10, तोंडात हवा बरं आधी. 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. पूर्ण बक्षीस झी मराठीकडून मिळालं सासूबाईचं. माईक तुमच्याकडे. तुम्ही कोण यांच्या? जाऊबाई. जाऊबाई. जाऊबाई कसे फुगे फुगवले आज? हा, तुमच्या जाऊने फुगल व्यवस्थित. एरवी फुगा फुगलेला असतो थोडा. कुठल्या गोष्टीवरून? मोस्टली त्या दोघांचंच. अच्छा. आणि सासूबाईंबद्दल काय? मम्मी तर खूप छान आहेत, एकदम फ्रीली राहतात. दाखवायचं. दोघींपैकी जास्त बाहेरचं जेवण कुणाला आवडतं? सूनबाई. हो सासूबाई, बाहेरचं आवडतं. तुमच्या चुका या दोघींपैकी कोण पाठीशी घालतं? सासूबाई. मन मोकळं करायचं असेल तर या दोघींपैकी आधी कोणाकडे करा? सासूबाईंकडे. हो. तुमच्यावर जास्त प्रेम कोणाचं आहे? सुनेचं? हो, ऑब्विसली. लहानपणापासून केलेलं सगळं गेलो. तर तिलाही ठाऊक आहे ना. कोणाला? आईंना. काय? की आता जास्त कसं कोणाशी जास्त. बरं ठीक आहे, जाऊ दे. तुमचं दोघींपैकी कोणावर जास्त प्रेम आहे? माझं दोघींवर. उत्तर एक ना. नाही, दोघींवर. तुमचा चेहरा शेषशाही विष्णू सारखा झालाय माहिती. दोघींपैकी कोणी बनवलेला स्वयंपाक तुम्हाला जास्त आवडतो? सुनेने केलेला? सून करत तर नाहीच, पण काय खुश होत आहे सासूबाई? तुमच्या मनातलं सगळं बोलतोय की नाही आज मी? करत नाही म्हणून एकदा बाहेर जाता ना. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. तुमच्यावर काही आरोप आहेत दोघींवर. सासूबाई, तुम्ही सगळ्यांच्या चुका पाठीशी घालता. हा, काही वेळेस म्हणजे. सासूबाई. हा, काही वेळेस. हो ना. तुम्हाला झोपायला फार आवडतं. खरं आहे सासूबाई? शीप आहेत ना तिला. बाजू नका घेऊ आता एकदम.
सुनबाई तुम्ही स्वतःच खरं करता बऱ्याच वेळा. हो. असं बोला, घाबरू नका, मी आलोय. सासूबाई, तुम्हाला कोणीतरी नारळाची उपमा दिली आहे. तुम्ही नारळासारखे आहात, म्हणजे बाहेरून कडक आणि आतून एकदम नरम शांत. तुमच्याबद्दल पण छान लिहिलंय. आपण खूप मुडी आहात. हो हो. कधी रागावेल काही सांगू शकत नाही. सुनबाई, तुम्ही जेवण ना फार बोरिंग बनवता आणि जेवण बनवताना फार चिडचिड करता नाही आणि मग मिस्टरांना कामाला लावता. नाही. हे बघा, लिखित आरोप आहेत. नाही काय पुराव्याशिवाय मी बोलत नाही. सुनबाई, राग आला की अनावर होतो, पेशन्स कमी आहेत. रागावल्यावर तिच्या पुढे कोणी बोलायचं नाही की सगळ्यांना आवाज पोचतो. ऐकून घेतात सासूबाई आणि सगळ्यांना पाठीशी घालतात. चला, काय म्हणणं आहे तुमचं सासूबाई या आरोपांवर? काय ना आहे ते खरं आहे. सुनेने कुठला स्वभावात बदल केला पाहिजे असं वाटतं? राग कमी करायला पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे? चिडचिड जी होते ना ती कमी करायला हवी असं म्हणणं. अच्छा, तुमचं काय म्हणणं आहे या आरोपांबद्दल? हां, म्हणजे हे आरोप खरे आहेत. म्हणजे मी रागमुडी आहे, माझा स्वभाव रागिष्ठ आहे. कधी राग येईल याचा नेम नाही. मी निघतो, बराच वेळ झाला आहे. ते कालचक्रात मी मिळायचो नाही. पण मी प्रयत्न करते की आपल्या रागामुळे बाकीच्यांना त्रास होऊ नये. स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करा? हेच रागावर नियंत्रण ठेवणं. हम्म. त्याच्यासाठी प्रयत्न करून सक्सेस करणार. असं झालं तर आवडेल तुम्हाला? खूपच मजा, छान. बरं, आज क्षमा मागायची तर कोणाची? क्षमा मागायची तर माझ्याकडून रागामुळे माझ्या म्हणजे मनात काही नसतं, पण तरी रागामुळे कोणाचं मन दुखावलं असेल आत्तापर्यंत आज सगळ्यात, तर मी त्यांची मनापासून क्षमा मागते. तुम्ही आज क्षमा मागायची तर कोणाची? पहिला तर बायकोला सांगेन मी की माझ्याकडून काय चुका होत असतील, असं नाही की तिच्याकडून होतात, चिडचिड होते म्हणून होतं असं नाही, पण काही माझे पण प्रॉब्लेम्स असतात, तिने ते समजून घ्यावेत की वेळेनुसार, जसं वेळेचं पण असतं बंधन, आपल्याला काही काम वाढली असतील तर त्याप्रमाणे वेळेनुसार तिने ते जरा मला स्पेस पण तेवढा द्यावा, जेणेकरून तिची चिडचिड पण आपोआप कमी होईल. या वर्षभरात फिरायला न्यायचं असेल एक ठिकाण तर कुठलं सांगा? मग आम्हाला दुबईत जायचं. कुठे? दुबई. नशीब फाय गार्डनच्या पुढे जायचं. पण पाय गार्डनलाच नेतात का मग नाही नाही, पण नक्की दुबईला जा. तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत. सगळ्या कुटुंबासाठी शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा आणि ते बाहेर जाणं आहे ना जेवायला, ते थोडंसं शक्य तर कमी करा. हां, एवढी एक आमची विनंती आपली. काय सासूबाई, बरोबर ना? हां, एवढं बोललात तरी खूप बोललात सासूबाई. क्षण आलाय पैठणीचा. तुमचं काय म्हणणं आहे, कोणाला मिळाली पाहिजे पैठणी? दोघींना पण मिळाली पाहिजे. तुमचं सगळंच दोघींना आहे हो. प्रेम दोघींवर आहे ना. नाही ते कळलं मला, पण उत्तर एक द्यायचं आहे. अच्छा, आईंना. आईंना. आई, तुमचं काय म्हणणं आहे पैठणी? सुनेला. सुनेला मिळाली, आईच आहे ती शेवटी, हो की नाही? तुमचे काय म्हणणं आहे, पैठणी कोणाला मिळाली पाहिजे? साहजिकच मला. मग साहजिकच मला. सासूबाईंना. सासूबाईंना. सुनबाई, झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आई, तुम्हाला हे चांदीचं नाणं मिळालं, अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी, अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.